नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण बघणार आहोत तुपाच्या वाती घरी कशा बनवायच्या. ज्या आपण बाहेरून घेतो तर त्याच वाती जर घरी आपण बनवल्या तर आपल्याला मनासारख्या बनवता येतील, छोट्या किंवा मोठ्या. त्याच्यामध्ये आपल्याला काही सुगंधी द्रव्य टाकता येतं आणि शुद्ध तूप घेता येतं. किंवा जर तुम्हाला शुद्ध तूप परवडण्यासारखं नसेल तर तुम्ही जे वनस्पती तूप असतं ते सुद्धा तूप घेऊ शकता. जेमिनीचं वनस्पती तूप घ्यायचं, ते सुद्धा खूप चांगलं आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये अत्तर, गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरला बारीक वाटायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला केशरच्या काड्या सुगंध येण्यासाठी किंवा आपल्याला चंदन पावडर सुगंधित असलेली, जे म्हणजे सुवासाचे जे कुठले असतील, अत्तर कुठलेही घ्या तुम्ही, हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकता येतं. आणि हे दिवा लावल्यानंतर आपल्याला त्याचा छान असा सुगंधसुद्धा दरवळतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्युअर तुपाच्या वाती करता येतात किंवा आपल्याला वनस्पती तुपाच्या सुद्धा वाती करता येतात. आणि आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या घरी बनवलेल्या, स्वतःच्या हाताने घरी बनवलेल्या शुद्ध तुपाच्या वातीसुद्धा आपण लावू शकतो. आपण ज्या वाती म्हणजे बाजारातून आणतो त्या वातीमध्ये जास्त डालडा जास्त असतो. म्हणजे वनस्पती तूप ते एक वेगळ्या प्रकारचं, आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मेणबत्तीसुद्धा टाकली जाते. शिवाय ते कसे बनतात कशा नाही आपल्याला काय माहिती असतं. आपण आणतो आणि देवघरात देवाजवळ लावतो. तर आपण आपल्या शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणातून कुठलंही काम आपल्या स्वतःच्या हाताने केल्यानंतर ते देवापर्यंत लवकर पोचतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत, घरी आपल्याला पणत्या आणायच्या आहेत. ज्या आपण बाजारातून आणतो तुपाच्या वाती, त्या जास्तीत जास्त अर्धा तास जळतात. तर आता जे आपण घरी बनवणार आहोत, तर मी तुम्हाला जे आत्ता दाखवली ती वात कमीत कमी 3 तास चालते. आणि आता जे आपण वाती या मोठ्या मोठ्या बनवायच्या आहेत, तर या वाती कशा बनवायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, इथं मी घेतलं एक छोटंसं पातेलं आणि त्याच्यानंतर हे मी इथं तूप घेतलेलं आहे, आपलं गोविंदचं तूप आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे चंदन पावडर. तुम्हाला जर खरंच परवडण्यासारखं नसेल तूप, तर तुम्ही वनस्पती तूपसुद्धा घेऊ शकता. आणि जे आपल्या वाती असतात ते एकदम मिळून येण्यासाठी आपल्याला ही एक मेणबत्ती लागणार आहे. एक लागणार नाही, पण आपल्याला एक दुकानातून एक आणायचीच आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पणत्या जशा पाहिजे तशा पणत्या आपण घेऊ शकतो. तर आता बघा, मी इथं अर्धा डब्बा म्हणजे एक पावशेरचा अंदाजात तूप घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या म्हणजे कट करून त्याच्यामध्ये 2 घातलेले आहेत. मला एकच टाकायची होती, पण मी बोलत बोलत त्याच्यामध्ये 2 मेणबत्तीचे तुकडे टाकलेले आहेत. एक जरी तुकडा टाकला तर खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी चंदन पावडर टाकायची आहे. ती पण माझ्याकडून जास्त पडली, म्हणजे डब्बा ज्यावेळेस आपण असं हलवतो त्यावेळेस जास्त पडली. या चंदन पावडरमुळे सुद्धा खूप छान असा चंदनाचा सुवास आपल्या घरामध्ये दरवळत असतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कलर थोडासा चेंज होतो. जर तुम्हाला चंदन पावडर टाकायची नसेल तर एकदम पिवळ्या आणि छान अशा आपल्या ज्या तुपाच्या वाती तयार होतात. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला या वाती तयार करायच्या आहेत. आणि आता आहे आपली खरं तर 22 जानेवारीला आता दिवाळी आहे. कारण श्रीराम प्रभूचं आता अयोध्यामध्ये प्रतिष्ठापना होणार आहे. तर त्या दिवशी आपल्याला सगळ्यांना दिवे प्रज्वलित करायचे आहेत. सगळीकडे आपल्याला रोषणाई करायची आहे. तर आपल्याला कमीत कमी दिवे जरी लावायचे म्हणलं तरी आपल्याला ते बाहेरून आणून लावणं शक्य होणार नाही. आणि जरी आणून लावलो आपण तरी अर्धा तास ते पाऊण तास जास्तीत जास्त जळतात. आणि जर हेच दिवे जर तुम्ही घरामध्ये 5 रुपयाची मेणबत्ती किंवा 2 रुपयाची मेणबत्ती आणि थोडंसं एक 30-40 रुपयाचं, 40 रुपये 50 रुपये जेवढं तुपाचं तुमच्याकडं रेट असेल तेवढं जर तुम्ही तूप आणलात घरी, तर तुम्हाला भरपूर अशा तुपाच्या वाती तुम्हाला स्वतः घरी बनवता येतील. आणि त्याचा सुवाससुद्धा इतका छान आणि इतका सुगंधित असतो. तुम्हाला जर मध्ये चंदन पावडर टाकायचे नसेल तर नका टाकू, पण केशराच्या काड्या टाका आणि अत्तर टाका थोडंसं. जे तुम्हाला कुठला फ्लेवर छान वाटतो ते अत्तर टाका.
त्याच्याने सुद्धा खूप छान सुगंध येतो. किंवा ताजी फुलं गुलाबाची घ्यायची, त्याला मिक्सरमध्ये छान बारीक पावडर करायची ताज्या फुलाची आणि ते सुद्धा टाकायचं. कलर पण छान येतो आणि त्याचा तर अप्रतिम सुगंध येतो. किंवा मोगऱ्याच्या फुलाचा सुद्धा. तर असं आपल्याला एकदम फ्रेश अशा आपल्याला तुपाच्या वाती घरी बनवता येतात आणि आपल्याला तुपाच्या वाती घरी आपण स्वतः बनवून लावल्यामुळे आपल्यावर देवसुद्धा प्रसन्न होत असतात, कारण त्यांच्यापर्यंत ही पूजा जात असते, पोहोचत असते. तर असं आपल्याला वाती करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे, मेणबत्ती टाकायची आहे, तुम्हाला कुठलं तर सुवास येण्यासाठी अत्तर किंवा काहीतरी वस्तू टाकायची आहे आणि पूर्ण गरम झाल्यानंतर बाहेर एका ताटामध्ये सगळ्या पंत्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक फुलवात ठेवायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला चमच्याने 2-2 3-3 चमचे जेवढ्या तुमच्या पंत्या असतील तेवढ्यामध्ये तूप ओतायचं आहे. हे बघा, ह्या अगोदर गेलेल्या आठवड्यात मी बनवलेले, हे आत्ता बनवलेले आहेत वाती आणि ह्या ज्या पिवळ्या दिसतात त्या प्युअर तुपाच्या वाती आहेत. त्याच्यामध्ये मी चंदन पावडर टाकली नव्हती. चंदन पावडर टाकल्यानंतर कलर थोडासा लाल येतो आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये टाकली नव्हती तर त्या पिवळ्या वाती झालेल्या आहेत पूर्णपणे. आणि ह्यासुद्धा आता थोड्या वेळाला बघा, ह्यासुद्धा वाती छान असा कलर येतो, पण एवढा पिवळा येत नाही, थोडासा फेंट कलर येतो. आणि हे वात मी आता इथं लावलेली आहे. बघा, ही छोटीशी पंती आहे, एकदम छोट्या पंतीमध्ये सुद्धा ही वात मी लावलेली आहे. तर किती वेळ ही वात जळत असते तुम्ही स्वतः बघू शकता. तर आपल्याला आता ज्या वेळेस आपल्या श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे त्यावेळेस, त्या दिवशी म्हणजे आपल्याला 22 जानेवारीला आपल्या घरी स्वतः वाती बनवायच्या आहेत आणि स्वतः घरी आपल्याला वाती बनवून आपलं घर, आपलं देवारा, आपलं सगळं परिसर जो आहे तो दिव्याने उजळून टाकायचा आहे. आणि अशा आपल्याला छान वाती करून आपल्याला आपल्या देवासमोर लावायचे आहेत. कुठलंही काम आपण आपल्या हाताने स्वतः जर केलं तर ते खूप चांगलं असतं आणि आपण आपल्या हाताने बनवलेलं शुद्ध आपण कसं बनवतो, काय टाकतो ह्याच्यामध्ये आपलं पूर्णपणे लक्ष असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण भाव ओतून आपल्या श्रद्धेने या वाती आपल्याला करायच्या आहेत. आपल्या देवासाठी आपल्याला हे करायचं आहे आणि आपलं पूर्ण परिसर 22 जानेवारीला उजळून काढायचं आहे. आपल्याला आता ही एक दिवाळीच आहे, तर आपल्याला अशी दिवाळी साजरी करायची. छान प्रकारे आपल्याला दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्याला आपल्या हाताने वाती बनवायच्या आहेत आणि वाती बनवण्यासाठी आपल्याला जास्त खर्च येणार नाही. जेमिनीचं वनस्पती तूपसुद्धा खूप छान आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कुठलंही अत्तर टाकून जर तुम्ही त्या वाती बनवल्या तर त्याचासुद्धा सुवास छान येतो, जास्त वेळ चालतात. आणि ह्या ज्या वाती आहेत ते कमीत कमी 4 ते 5 तास जास्त जळतील, पण कमी नाही. अशा मी वाती या बनवलेल्या आहेत. आणि या वाती मी अगोदर ज्या बाहेर पार्सल देण्यासाठी बनवल्या होत्या त्यातील थोडंसं तूप शिल्लक राहिलं होतं, तर त्या वाती मी त्या पिवळ्या ज्या तुपाच्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. आणि आता ह्या 22 जानेवारीला लावण्यासाठी मी या पंतीमध्येच अशा वाती बनवलेल्या आहेत. आणि म्हणलं चला तुमच्यापर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करावा, तुम्हाला पण दाखवावं, जेणेकरून तुम्हाला पण याचा फायदा होईल आणि तुम्हीसुद्धा घरी अशा वाती बनवू शकता. हे बघा, पूर्ण वाती आपल्या घट्ट झाल्यात, म्हणजे एकदम अशा छान त्या पंतीमध्ये मिळून आलेले आहेत. तरीसुद्धा दिवा अजून अर्धासुद्धा जळलेला नाही. एवढी छोटी पंती असूनसुद्धा आता मी ह्या वाती इकडे त्याच्यामध्ये तूप टाकून